निदा खानला अटक झाल्यानंतरही इम्तियाज जलील यांच्याकडून पाठराखण, फक्त आरोप मात्र निदा दहशतवादी नाही, जलील यांची प्रतिक्रिया। निदा खानला एमआयएमनं लपवल्याची अधिकृत माहिती, संजय शिरसाट यांची एबीपी माझावरती प्रतिक्रिया, तर पालकमंत्री मुद्दाम राजकारण करतात, जलील यांचा पलटवार। संभाजीनगरमध्ये निदा खानला एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी दिला आसरा, नाशिक पोलिसांकडून गुन्हा दाखल, मतीन पटेल यांची चौकशी। पायधुनीमधल्या त्या चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधानं, कलिंगड आणि व्हिसेरामध्ये आढळलं झिंक फॉस्फाईड, घरामधून उंदीर मारण्याच्या 2 वड्या आणि स्प्रे जप्त। पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग, अमित शहांच्या उपस्थितीत कोलकात्यामध्ये भाजपची बैठक, सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार। तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या टीव्हीकेला माकपचं समर्थन, 2 आमदारांच्या पाठिंब्यानंतर टीव्हीकेकडे 114चं संख्याबळ, सत्ता स्थापनेसाठी आणखी 4 आमदारांची आवश्यकता। काँग्रेसचे केरळमधले मुख्यमंत्री आज निश्चित होणार, पर्यवेक्षकांचा रिपोर्ट हायकमांडला देणार, केसी वेणुगोपाल मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर। 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, 92% विद्यार्थी उत्तीर्ण, मुलांपेक्षा 6% अधिक मुली उत्तीर्ण, तर राज्यभरामध्ये 179 विद्यार्थ्यांना मिळाले 100%। आणि राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान, सातारा रायगडमध्ये घरांचे छप्परही उडाले, तर बुलढाण्यामध्ये कांद्याचं नुकसान।